गुड मॉर्निंग स्टुडंट. चला तर आज आपण बघूया होमोफोन्स. जसं की तुम्हाला टायटल दिसतंय, हेडिंग दिसतंय होमोफोन्स. मग होमोफोन्स काय आहे? मी एक वेळेस इंग्लिशमधलं लर्न करते, तुम्हाला काय आहे ते समजावून सांगते, नंतर मराठीत आपल्या लँग्वेजमध्ये आपण सिम्पली शिकू की होमोफोन्स काय असतात. बघा, होमोफोन्स आर वर्ड दॅट शेअर्स द सेम प्रोनाऊन्सिएशन बट हॅव अ डिफरंट स्पेलिंग, मिनिंग अँड ओरिजिन्स. म्हणजेच काय, तर होमोफोन्स म्हणजे असे शब्द, असे वर्ड्स ज्यांचं की प्रोनाऊन्सिएशन काय सेम आहेत, म्हणजे वाचायला काय वाचणार, त्याचा जो उच्चार आहे, प्रोनाऊन्सिएशन म्हणजे काय, त्याचा उच्चार हा कसा असणार आहे, सेम असणार आहे, पण त्यांचं स्पेलिंग काय असणार आहे, डिफरंट, मिनिंग काय असणार आहे, डिफरंट, आणि त्या शब्दाचा जो ओरिजिन झाला असेल, म्हणजे त्याचा जो आरंभ असेल, तो शब्द कुठून आला असेल, हे पण डिफरंट आहे. म्हणजे काय काय डिफरंट आहे बघा, स्पेलिंग, मिनिंग आणि ओरिजिन हे काय आहे, डिफरंट आहेत, म्हणजेच वेगळे असणार आहे, पण त्यांचा जो उच्चार असणार आहे तो सेम असणार आहे. पहा, तुम्हाला एक्झाम्पलवरून लगेच क्लिअर होईल. जसं इथं दिलेलं आहे, याला तुम्ही काय वाचणार, काय याचा उच्चार करणार, NEWला न्यू, आणि दुसरा जो शब्द आहे KNEW, त्याला पण तुम्ही काय वाचणार, न्यू, पण दोन्ही याचे काय आहे, मिनिंग वेगवेगळे आहे ना, स्पेलिंग वेगवेगळं दिसत आहे, फक्त प्रोनाऊन्सिएशन काय दिसत आहे, सेम दिसत आहे. मग हे जे असे वर्ड्स येतात यालाच काय म्हणतात, होमोफोन्स. काय म्हणणार आपण, होमोफोन्स. चला मग आणखी एक्झाम्पल बघूया. जसं बघा, आपलं फेमस एक्झाम्पल आहे TO, पण काय वाचता तुम्ही, टू, काय प्रोनाऊन्स करसाल, टू, सेम आलं ना. TWO जरी असलं तरी काय वाचणार, टू, आणि TWO असलं तरी पण काय वाचता तुम्ही त्याला, टू, म्हणजे तिघांचंही प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, सेम आहे, पण काय आहे, त्यांचं जे स्पेलिंग आहे, मिनिंग आहे, ओरिजिन आहे, ते काय आहे, डिफरंट आहे. जसं बघा, होल आणि होल दोन्ही काय सेम आहे ना, मिनिंग वेगवेगळा आहे ना, हे ना. हे होल म्हणजे काय, छिद्र, काहीतरी होल जे आपण पाडतो, आणि हे काय आहे, WHOLE, होल म्हणजे संपूर्ण, जे पूर्ण आपण घेऊ त्याला हा होल म्हणतात, आणि जे होल आपण पडतो, जे छिद्र आपण पाडतो त्याला म्हणतात हे वालं होल. म्हणजे मिनिंग डिफरंट आलं, स्पेलिंग डिफरंट आले, फक्त काय आपण जे वाचत आहे त्याचा उच्चार आहे हा सेम आहे. जसं अवर, अवर, ठीक आहे ना. हे KNO नोच वाचतात, यालाही नोच वाचतात, उच्चार सेम आहे, पण हा नो, NO म्हणजे नाही, आणि KNOW नो म्हणजे माहीत असणे. बघा, आय, किती फॅसिनेटिंग एक्झाम्पल आहे. आणखी असे बघूया. बघा, तुम्ही काय वाचणार याला, मेड, मीट, मीड, नॉट, आणि NOTला पण काय वाचता, नॉट. सन, या सनचं मिनिंग काय आहे इथे, सूर्य, आणि या सनचं मिनिंग काय आहे, मुलगा, ठीक आहे. वीक, हेअर, सी. बघा, किती सारे फॅसिनेटिंग एक्झाम्पल आहे, ज्यांचा उच्चार कसा येत आहे, सारखाच, पण यांचं जे हे आहे, प्रोनाऊन्सिएशन आहे सेम आहे, पण मिनिंग, स्पेलिंग आणि ओरिजिन काय आहे, डिफरंट आहे. सो ओव्हरऑल अशा शब्दांना काय म्हणायचं, होमोफोन्स. काय म्हणणार, होमोफोन्स. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी, नॉलेजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टिल देन अभ्यास करा.